वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी लोकांची घुसखोरी। महिला अधिकारी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेमधल्या लेखात पवारांची टिप्पणी। महायुतीच्या नेत्यांची पवारांवर टीका। रोहित पवार मिटकरींचा पलटवार। विभाग चालवायला महिला नको असं म्हणत मला डावललं। 2023 मधल्या महायुती सरकारबाबत अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा गौप्यस्फोट। मुलाखतीमध्ये दिलेल्या उत्तराची चर्चा। सुनेत्रा पवार यांच्या जीवाला रुपाली चाकणकरांपासून धोका। बीडमधल्या एका व्यक्तीकडून खरात प्रकरणामध्ये स्थापन झालेल्या एसआयटीकडे तक्रार। सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये भुजबळांच्या हेलिकॉप्टरचं चुकीच्या ठिकाणी लँडिंग। पायलटने हेलिकॉप्टर हेलिपॅडवरती न उतरवता थेट पार्किंगमध्ये उतरवलं। सुदैवानं अपघात टळला। पाकिस्तानात अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळाच्या चर्चेला सुरुवात। पाकिस्तानी पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या इस्लामाबाद टॉक्सकडे जगभराचं लक्ष। राज्यातल्या अनेक भागांमध्ये दुष्काळाच्या झळा। पालघर जिल्ह्यामध्ये पाण्यासाठी संघर्ष। बीड आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये हंडाभर पाण्यासाठी वणवण। हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के। 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप। काही घरांना तडे गेल्याची माहिती। घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी। एकदम खास, कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण या दोन्ही देशाच्या शिष्टमंडळामध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून चर्चेला सुरुवात झाली आहे आणि हा युद्धविराम संपणार की हे युद्ध कायमचं बंद होणार या सगळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलंय। इराण अमेरिकेच्या शिष्टमंडळानं आज अगदी दुपारपासून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची वेगवेगळी भेट घेतली आहे। यानंतर निर्धारित वेळेपेक्षा 2 तास उशिरानं अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळामध्ये थेट चर्चेला सुरुवात झाली। दोन्ही देशांमध्ये लेबनॉनमध्ये युद्धविराम लागावा आणि इराणवरचे निर्बंध उठवण्याबद्दलचे मुद्दे आघाडीवरती असतील। इस्रायलकडून सातत्यानं लेबनॉनमधल्या हिजबुल्लाच्या ठिकाणांवरती हल्ले सुरू आहेत। त्यामुळे इराण अमेरिकेसोबतच्या युद्धविरामावरती आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। तणाव निवळावा म्हणून अमेरिका इराणवरचे निर्बंध काही प्रमाणामध्ये हटवू शकते असं सांगितलं जात होतं। अमेरिकेने मात्र कोणतेही निर्बंध उठवणार नसल्याचं अल अरेबिया या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलंय। इराणने अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम थांबवण्याची अट अमेरिकेनं ठेवली आहे। दरम्यान इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती आपला दावा कायम ठेवलाय। होर्मुझमध्ये तेल, गॅस टँकरवरती कर आकारण्यावरती इराण ठाम दिसतोय। मात्र अमेरिकेला होर्मुझची सामुद्रधुनी करमुक्त हवी आहे आणि याशिवाय अमेरिकेच्या हल्ल्यामध्ये झालेली नुकसानीची भरपाई देखील इराण मागणार असल्याचा दावा आहे। जर्मन परराष्ट्र मंत्र्यांशी देखील इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी चर्चा केली आहे। इराणचा अमेरिकेवरती विश्वास नसल्याचं परराष्ट्र मंत्री अराक्ची यांनी म्हटलंय। अमेरिकेनं चर्चेच्या टेबलावरती नेहमीच विश्वासघात केल्याचं अराक्ची यांचं वक्तव्य आहे। अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली आहे। अमेरिकेच्या शिष्टमंडळामध्ये स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांचा समावेश आहे, तर पाकिस्तानी शिष्टमंडळामध्ये मोहसिन नक्वी आणि इशाक दारी यांचा सहभाग आहे। दरम्यान इराणी प्रतिनिधी मंडळानं पाकिस्तानी सैन्याच्या कमांडरची भेट घेतली। पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चेच्या आधी ही भेट झाल्याची माहिती आहे। पाकिस्तानामध्ये चर्चेसाठी दाखल झालेल्या इराणी पथकानं मोठा संदेशही जारी केलाय। अमेरिका फर्स्ट या पथकाची चर्चा होऊ घातली आहे आणि यामुळे तोडगा निघण्याची देखील अपेक्षा व्यक्त होती आहे। मात्र त्याऐवजी इस्रायल फर्स्ट शिष्टमंडळ असतं तर तोडगा अजिबात निघाला नसता असं इराणकडून म्हटलंय। तोडगा निघाला नसता तर आमचे हल्ले अधिक विनाशकारी झाले असते, अशी भूमिका आता इराणनं घेतली आहे।
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार चीन हा पुढील काही आठवड्यामध्ये इराणला नवी हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत आहे. अमेरिकेच्या मीडियानं हीच माहिती दिलेली आहे, हे वृत्त दिलंय. अमेरिका आणि इराण यांच्यामधल्या युद्धविरामाबाबत चीननं मध्यस्थी केल्याचा दावा केला जातोय. पुढील महिन्यामध्ये जिनपिंग आणि ट्रम्प यांची भेटही प्रस्तावित आहे. त्यातच आता चीन इराणला हवाई संरक्षण प्रणाली देण्याच्या तयारीत असल्यामुळे चीन दुटप्पी भूमिका खेळतोय का, असाही सवाल आहे. चीन ही शस्त्रसामग्री थेट इराणला न देता तिसऱ्याच देशाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असल्याचा देखील संशय आहे. ही प्रणाली मॅनपॅड्स या नावानं ओळखली जाते. खांद्यावरून डागता येतील अशी क्षेपणास्त्र यामध्ये वापरली जातात. ही शस्त्र कमी उंचीवरती उडणाऱ्या विमानांसाठी मोठा धोका ठरू शकतात. वॉशिंग्टनमधील चीनी दूतावासानं या सगळ्या आरोपांचा मात्र इन्कार केलाय. कोणत्याही संघर्षामधल्या पक्षाला शस्त्रपुरवठा केलेला नाही असं चीननं म्हटलंय. गुप्तचर अहवालानुसार इराण हा युद्धविरामाचा फायदा घेत आपल्या शस्त्रसाठ्याची पुनर्बांधणी करतोय आणि यासाठी चीन सारख्या देशांची मदत घेतोय असाही संशय आहे. इस्रायल आता लेबनॉनच्या नंतर स्पेनच्या विरोधामध्ये देखील आघाडी उघडणार आहे का, अशी चर्चा सध्या जागतिक वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. आणि याला कारण आहे स्पेननं घेतलेली भूमिका. स्पेननं गाझा युद्धविरामावरती लक्ष ठेवून असलेल्या केंद्रीय समितीमधून माघार घेतली आहे आणि याच गोष्टीमुळे इस्रायलचा संताप झालाय. स्पेनची ही भूमिका म्हणजे इस्रायली सैनिकांचा अपमान असल्याचं सांगत स्पेनच्या भूमिकेकडे आम्ही दुर्लक्ष करणार नसून वेळ येईल तेव्हा प्रत्युत्तर देऊ असा इशारा देण्यात आलाय. याआधी स्पेननं ट्रम्प यांनी सांगितल्यानंतरही होर्मुझच्या खाडीमध्ये आपलं सैन्य पाठवायला नकार दिला होता. तेव्हा ट्रम्प यांनी उघडपणे स्पेनच्या विरोधात आपली नाराजी देखील व्यक्त केली होती. राज्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या काही भागांमध्ये आज सकाळी भूकंपाचे धक्के बसलेत. सकाळी 9:15च्या सुमारास परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळमध्ये हे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यामध्ये भूकंपाची तीव्रता ही 4.7 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. हिंगोलीच्या वसमत इथल्या पांगरा शिंदे गाव हे या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. भूकंपाचा धक्का जाणवल्याच्या नंतर अनेक गावामधल्या घरामध्ये ठेवलेली भांडी आणि इतर वस्तू या देखील जमिनीवरती कोसळल्या. तसंच अनेकांच्या घरांना तडे देखील गेले आहेत. हिंगोलीतल्या भूकंपामुळे पांगरा शिंदे गावामधल्या मातीच्या अनेक घरांचं नुकसान झालंय, तर पक्क्या घरांना देखील भेगा पडलेल्या आहेत. रामभाऊ शिंदे यांच्या घराचं या भूकंपामध्ये मोठं नुकसान झालंय. घरामध्ये सगळी लाकडं आणि भिंती पडल्यात. घरावरचे पत्रे देखील कोसळले आहेत. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी भूकंपाचे हे धक्के जाणवले. 4.7 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेच्या या भूकंपाची नोंद झाली आहे. या भूकंपाचं केंद्र पांगरा शिंदे गावच्या शिवारामधल्या भूगर्भामध्ये 10 किलोमीटर पर्यंत आहे. पांगरा शिंदे गावामधल्या अनेक घरांची यामुळे पडझड झाल्याची दिसून येते आहे. 2017 पासून पांगरा शिंदे गावामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के होतात. आजपर्यंत सुरुवातीला थोडे भूकंपाचे धक्के सौम्य स्वरूपाचे होते, परंतु मागील या 2-3 वर्षामध्ये त्याची तीव्रता वाढत जाऊन साधारणतः 3-3.5 पॉईंट रिश्टर स्केलपर्यंत भूकंप झाला. परंतु आज सकाळी 8:40 जो झालेला भूकंप होता तो खूपच मोठा होता, तीव्र होता. त्याची एवढी तीव्रता होती की बऱ्याच भिंतीला तडे गेले. शाळेचे विद्यार्थी पेपर द्यायला बसलेले असताना चिरकत शाळेच्या बाहेर पळाले. अत्यंत भयभीत असं वातावरण गावामध्ये झालेलं आहे. पुढची धक्कादायक अशी बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधली. बॅचलर ऑफ कॉमर्सच्या 3ऱ्या वर्षाचा डायरेक्ट टॅक्स या विषयाचा पेपर फुटलाय आणि त्यामुळे खळबळ माजली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या अवघा 1 तास आधी 140 रुपयांमध्ये या पेपरची व्हॉट्सअॅपवरून विक्री सुरू होती. ही बाब एका कॉलेजच्या अध्यक्षांच्या लक्षात आली आणि पेपर फुटीची ही माहिती त्यांनी तात्काळ विद्यापीठाला दिली. यानंतर विद्यापीठानं आता कारवाई करायला देखील सुरुवात केली आहे. तर बीकॉमच्या 3ऱ्या वर्षाचा डायरेक्ट टॅक्स या विषयाचा आज पेपर होता आणि हा पेपर अगदी तासभर आधी फुटला आणि थेट 140 रुपयामध्ये हा पेपर व्हॉट्सअॅपवरून पाठवण्यात येत होता. या पेपरची विक्री सुरू होती.
ही सगळी बाब कॉलेजच्या एका अध्यक्षांच्या लक्षात आल्याच्या नंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत याविषयी माहिती द्यायला. कृष्णा, काय पद्धतीची कारवाई केली जाऊ शकते? छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीच्या बीकॉमच्या 3ऱ्या वर्षीचा पेपर फुटल्याचं समोर आलेलं आहे. डायरेक्ट टॅक्स या विषयाचा हा पेपर फुटल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि हे निदर्शनास आलं ते त्या महाविद्यालयांच्या अध्यक्षांच्या त्यांनी विद्यापीठाला हे कळवलं. विद्यापीठाची टीम त्या ठिकाणी पोहोचली आणि त्यानंतर पाहिलं तर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवरती हा पेपर आलेला होता. पेपर सुरू होण्याच्या आधी 1 तास आधीच हा व्हॉट्सअपवरती पेपर असल्याचं देखील समोर आलं आणि ह्याची जी विक्री आहे ती केवळ 140 रुपयांना या ठिकाणी केली जात असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. विद्यापीठाने या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा स्क्वॉड देखील पाठवलेला होता. आता यावरती विद्यापीठ काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र या सगळ्यामध्ये बीकॉमचा 3ऱ्या वर्षाचा पेपर केवळ 140 रुपयांना व्हॉट्सअपवरती विक्री होत असल्याचं लक्षात आलंय आणि तशी प्रतिक्रिया महाविद्यालयाच्या अध्यक्षांनी एबीपी माझाला इन कॅमेरा दिलेली आहे. ठीक आहे कृष्णा, धन्यवाद माहितीसाठी. धरणांचा जिल्हा म्हणून पालघरची ओळख आहे. याच धरणांमधून जिल्ह्यामधल्या औद्योगिक क्षेत्रांना, शहरांना पाणी पुरवठा होतो. मात्र धरणाच्या आसपास असलेल्या गावांना मात्र दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि याचमुळे धरण उशाला पण कोरड घशाला अशी परिस्थिती पालघरमधल्या अनेक तालुक्यांमध्ये, अनेक गावांमध्ये दिसून आली आहे. बघूया. पालघर मुंबईच्या अगदी शेजारचा हा जिल्हा, धरणांचा जिल्हा अशी पालघरची ओळख आहे. मात्र असं असलं तरी उन्हाळ्यात मात्र पालघरसह जव्हार, मोखाडा, विक्रमगड या आदिवासी बहुल तालुक्यातील गावकऱ्यांना पाण्यासाठी दरवर्षी वणवण करावी लागते. पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके सध्या तहानलेले असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाण्यासाठी मैल मैल जी पायपीट आहे ती महिलांना करावी लागते. मी सध्या विक्रमगड तालुक्यातील एका गावामध्ये आपण बघू शकतो. हे जे पाणी आहे ते आपल्याला अगदी दिसतंय, ते पूर्ण गढूळ पाणी आहे आणि असं पाणी आहे, ह्या खड्ड्यातलं पाणी आहे, ह्या महिलांना घरी नेऊन ते प्यावं लागतं. आपण बघाल तर इथे उतरणं सुद्धा कठीण आहे. आपण ह्या साईडला बघाल तर पूर्ण अगदी हा भाग आहे तो उतरण्यासारखा नाही आणि अशा कठीण परिस्थितीत ह्या खड्ड्याच्या इथे उतरावं लागतं. आपण बघाल तर हे काका जे आहेत, ह्या काकांचा पाय पूर्ण सुजलेला आहे आणि इथूनच ते घसरून पाणी नेताना पडले होते असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच पाहायला गेलं तर अगदी जव्हार असू द्या, मोखाडा असू द्या, विक्रमगड असू द्या, ह्या तालुक्यांमध्ये 5वीला पुजलेली ही पाणी टंचाई आहे आणि जलजीवन मिशनच्या ज्या योजना आहेत त्या जवळपास 80% आहेत, त्या पूर्णच झालेल्या नाहीत. ज्या पूर्ण झाल्यात तिथे पाण्याचे सोर्स नाहीत आणि त्यामुळे ह्याचा हाल अपेष्टा करून हे पाणी उन्हातानात मुळाबाळांना घेऊन न्यावं लागतं. आणि आपण पाहाल तर मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते गढूळ पाणी आहे, त्या पाण्यावरती त्यांना राहावं लागतं आणि ह्याच्यामुळे आजाराचा सुद्धा सामना करावा लागतो. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आम्हाला पाणी द्यावं अशी मागणी आता ह्या महिलांकडून होताना दिसते. सध्या अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. वाडा तालुक्यात 24 गावपाड्यांवर टँकर येतो, पण इतर अनेक गावांसाठी केलेली टँकरनं पाणी पुरवठ्याची मागणी ही अजूनही कागदावरच आहे. मग भर उन्हात या लागत असते, पाणी नाही, मग एवढा पाण्याचा हाल आहे तर काय करणार. पाईपलाईन तर दिल्यात पण ते पाणीच नाही देत, मग काय सगळं जिकडे तिकडे पाईपलाईन आहेत, विहीर आहे पण पाण्याची सोयच नाही. ग्रामपंचायतला तक्रारी केल्यात पण सांगतात टँकर देऊ उन्हाळाभर, तर उन्हाळाभर टँकर पण नाही. मग एवढे लांबून पाणी न्यायचं, मग पोरीला पाठवून चालेल पण पाठवता येत नाही. मग पाणी नेताना एकच बाई कशी काय नेऊ पाणी, लहान लहान पोरा घरी असतात, मग ते पोरीला ठेवणं भाग असतं. पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही केवळ शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे उन्हाळ्यात या गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षामध्ये ज्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनी मुंबईला आणि मुंबईच्या लगतच्या शहरांना पाणी पुरवठा केला, त्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज परिणाम असा झालेला आहे की आम्ही शहरांचा विचार केला परंतु खेड्यांकडे दुर्लक्ष केलं. ज्यांच्याकडून आपण पाणी घेतलं त्या दोन्हीही जिल्ह्यांकडे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेच्या संबंधामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. आज हजारो खेडी पाण्यावाचून वंचित आहे. पालघर जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी आदिवासी उपाययोजनेतून विक्रमगडमध्ये धामणी आणि कवडास ही धरणं बांधण्यात आली. मात्र धरणांमधून जिल्ह्यात इतरत्र पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे धरणांच्या पायथ्याशी असलेली गावं
ही पाणी टंचाईसारख्या भीषण समस्येचा गेली अनेक वर्ष सामना करतायत. आता हा पाणी प्रश्न सरकार कधी मार्गी लावतंय याचीच आता या गावकऱ्यांना प्रतीक्षा आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. उन्हाळ्याचा कडाका वाढण्यापूर्वीच गोंदियाच्या ग्रामीण भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच देवरी तालुक्यामधल्या गोटाबोडी गावामध्ये हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपये खर्च करून जलजीवन मिशनचं काम करण्यात आलं, मात्र ते अद्यापही अपूर्ण आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. नळाला पाणी येण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे महिलांना पहाटेपासून भांडी, घागरी आणि ड्रम घेऊन सार्वजनिक नळ, हातपंप किंवा विहिरींवरती रांगा लावाव्या लागतात. प्रशासन या सगळ्या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन नागरिकांची तहान भागवणार आहे का याकडे नजरा लागल्या. या गावामध्ये जलजीवनची योजना मंजूर आहे जिल्हा परिषदमधून, पण आतापर्यंत ती योजना पूर्ण झालेली नाही. 70% झालेली आहे, पण 30% काम बाकी आहे. आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी 30% काम पूर्ण करून लोकांना लवकरात लवकर पाणी मिळावं याची लवकरात लवकर आश्वासन म्हणजे काळजी घ्यावी. आपल्या गावीमध्ये उपलब्ध पाण्याची काही सोय नाही आणि त्यांच्यासाठी नाही का पाणी वगैरे भेटत नाही. बोरवेलला थोडा पाणी येत आहे. मग आपल्या गावामध्ये थोडासा म्हणजे पाण्यासाठी लाईन वगैरे लावा लागते आणि नंबर वगैरे. माझी अशी मागणी आहे की जल जीवनचे कामं पूर्ण करावे अशी हे शासनाकडे अशी मागणी आहे आमची. बीडमध्ये देखील पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षी पावसामध्ये इथले 173 पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. मात्र यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि अवैध पाणी उपशामुळे या प्रकल्पामधल्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकल्पामधील पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले. बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या छोट्या मोठ्या पाण्याच्या प्रकल्पांमधून अवैध पाण्याचा उपसा होत असल्याच्या तक्रारी आल्यात. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावरती देखील उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत. माझ्याकडे कलेक्टर म्हणून भरपूर तक्रार अवैध उपसाच्या संदर्भात प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये मी संबंधित विभागाला आणि आम्ही सर्व महसूल यंत्रणाला सुद्धा मी सूचना दिलेल्या आहे की कुठलाही इलिगल प्रमाणे उपसा कुठलाही प्रकल्प असून या लघु प्रकल्प असो मोठा प्रकल्प असो कुठलाही चालू नाही झाला पाहिजे. आणि त्यासोबत आम्ही संबंधित प्रकारच्या पाणी वापर संबंधीच्या सुद्धा बैठकी संबंधित विभागाला घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहे. कुठलाही प्रकारची तक्रार असेल तर सर्व गावकरी लोक माझ्याकडे या आमच्या संबंधित प्रशासनाकडे तक्रार करू शकतो. आम्ही योग्य त्या कारवाई करण्यात येईल. पुण्यामधील रील स्टार पोलीस सोनाली हिंगेसह 2 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. दामिनी पथकामधील रील स्टार सोनाली हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे, पोलीस शिपाई सुदाम तायडे यांचं निलंबन सध्या झालेलं आहे. नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून खंडणी उकळल्याच्या प्रकरणी आता ही कारवाई करण्यात आली आहे. या प्राचार्यांना धमकावून त्यांच्याकडून 7 लाख रुपयांची खंडणी यांनी घेतली होती. या प्रकरणी तपास सुरू झालाय. संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी होईपर्यंत या 3 जणांचं निलंबन हे कायम राहील. सोशल मीडियावरती लाईक्सच्या नादामध्ये स्टंटबाजी करत नागरिकांच्या जीवाशी खेळ करणं हे रील स्टारच्या चांगलं आलंय. 20 वर्षाच्या तरुणानं आपल्या थार गाडीनं वर्दळीच्या वेळेला फुटपाथवरती रॅश ड्रायव्हिंग केल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यानं पोस्ट केलेल्या या व्हिडिओवरती पोलिसांची नजर पडली आणि त्यांनी या स्टंटबाज तरुणाचा शोध घेतला. त्याच्यासह त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच या स्टंटबाजांनी थेट हातच जोडल्यात आणि पोलिसांची माफी मागितली आहे. पुन्हा एकदा असं कृत्य न करण्याचं आश्वासन देखील त्यांनी दिलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.